हाय, आम्ही याला गोव्याला गेलेलो. त्याला काही मिस्टेक्स आमच्याकडून झाल्या, ज्याचे की मला नोट्स काढायच्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे तिथं दरवेळेस ओव्हन किंवा गॅस हा असेलच असा नाही आहे. त्यासाठी आपण जाताना नेहमी एक इंडक्शन कुकर हा आपल्याला घेऊन जायलाच लागेल, जेणेकरून आपल्याला पोर्टेबिलिटी असेल. आणि त्याच्यासोबत इंडक्शन कुकरसोबत इंडक्शनचे जे काही कमीत कमी 2 ते 3 भांडी असतील ते आपल्याला घ्यावे लागतील. दुसरी गोष्ट ही की आपण तिथं इंडक्शन कुकर कशासाठी घेऊन जातो आहे, तर आपल्याला सकाळचा नाश्ता किंवा चहा करता यावा, किंवा मुलांना जर लागलीच इमर्जन्सीला तर आपल्याला त्यांच्यासाठी मॅगी करता यावी. मग याच्यासाठी दूध, साखर आणि पावडर आपल्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. आता ह्याला तिथं साखर मिळाली, पण पावडर आम्हाला ज्या कंपनीची पाहिलं होती त्या कंपनीची तिथे नव्हतेच. त्यामुळे चहा जरी केला तरी तो त्या पद्धतीनं होत नव्हता. म्हणून चहा पावडर वगैरे आपण आपल्याच ठिकाणावरून घेऊन जाणे. ओके. आणि त्यासोबतच आपल्याला जर झालं तर पहिल्या दिवशीची जोडणं, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचतो त्याला तिथं आपल्याला खाण्यासाठी बिस्किट्स आणि ब्रेड्स, ठीक आहे, मॅगी वगैरे सगळ्या गोष्टी इथूनच घेऊन जाणे, जेवढ्या काही घेऊन जाता येतील. कारण तिथं जाऊन पुन्हा त्या सर्चिंग करून शोधून विकत घेण्यात कुठल्याही पद्धतीनं अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर ना जर जमलं आणखीन एक गोष्ट की तिथं आमचा मॅक्झिमम खर्च हा पिण्याच्या पाण्यासाठी झाला. आता पिण्याच्या पाण्याचा खर्च वाचवण्यासाठी इथूनच एक मोठी बॉटल, त्याच्यामध्ये पाणी गार राहील अशी एक मोठी बॉटल मिनिमम 10 लिटरची आपल्याला आपल्यासोबत घेऊन जाणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथं आपल्याला लोकलचं पाणी भरू आणि त्यालाच तिथल्याच फ्रीजमध्ये आपण गार करून आपल्यासोबत नेहमी प्रवासामध्ये ट्रॅव्हल करू शकतो, जेणेकरून आपलं पाण्याचं जे काही कॉस्टिंग आहे ते आपलं कमी होईल. तर पाण्याचं कॉस्टिंग वाचवण्यासाठी आपल्यासोबत एक कोल्ड वॉटर बॉटल किंवा एक मोठा 10 लिटरचा टँक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना आणखीन एक गोष्ट की आपण इथून जाताना आपल्याला गुड नाईट लिक्विडेटर हे आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. कारण तिथं आपण ज्या रूमवरती राहू तिथं ते असेलच असा नाही आहे, आणि तिथं कंपल्सरी ढास असणार असं ॲज्युम करूनच गेलेलं पाहिजे. त्यामुळे गुड नाईट लिक्विडेटर एक आपल्यासोबत असणे गरजेचं आहे. त्यासोबतच एक लॉक, आपलं पर्सनल लॉक, की जेणेकरून त्यांचं लॉक जरी असलं तरी आपल्याला ते आपलं लॉक आपण रूम्सला लावून जाऊ शकू. त्यासाठी स्वतःचं एक लॉक असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला जो काय मॅप आहे तो ऑफलाईनला डाउनलोड करून घेणं, कारण आपण प्रवासात असताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दरवेळेस असेलच असं नाही आहे. त्याच्यानंतर ना गाणी देखील जी आपल्याला हवी आहेत ती ऑफलाईनला डाउनलोड करून घेणे, आणि ती बेस्ट वे मोबाईल आणि पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून घेणे, जेणेकरून आपल्यासाठी बेस्ट होऊन जाईल. आणखीन एक गोष्ट म्हणजे की मी नेहमी ह्याला हॉटेलला ज्याला ऑर्डर देत होतो त्याला एक मिस्टेक माझ्याकडून झाली. ती मिस्टेक काय होती, तर माझ्याकडून एक अंडा मसाला, ताट आणि अंडा मसाला असं दोघांच्यामध्ये मला फरक करता नाही आला. म्हणजे ताट आणि नुसतं मसाला म्हटलं की ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या झाल्या. त्यामुळे ऑर्डर देताना कधीही एका पेजवरती लिहून ऑर्डर देणे, जेणेकरून त्यांच्यासाठी पण ते बरं होईल. याच्यासाठी जाताना स्टिकी नोट्स घेऊन जाणे, जेणेकरून आपण त्यांच्या हातामध्ये दिला की ते त्यांना समजून जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत.